उत्तर तहसील कार्यालयातील लिपिक 15,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। अतोल अशोक रणसुभे असे त्या लिपिकाचे नाव आहे। तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती, पण 7/12 उतार्यावर दाखवलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन यात तफावत होती। त्याबद्दल तक्रारदाराने तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता। वारंवार हेलपाटे मारूनही त्यांच्या अर्जाची कोणीच दखल घेत नव्हते। दरम्यान ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी लिपिक रणसुभे याने तक्रारदाराकडे 15,000 रुपयांची लाच मागितली। आज गुरुवारी लाचेची रक्कम रणसुभे यांनी तक्रारदाराकडून तहसील कार्यालयातच स्वीकारली, पण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यावर लक्ष ठेवून होते। पैसे हातात घेतले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लाचलुचपत विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे।